बांधले असतील, पळून गेलेले असतील त्या लोकांना त्या ठिकाणी ते शोध काढून त्याच्यावर नोटिसा काढून त्यांच्यावर घरावर जप्ती आणून ते टॅक्स भरून घेतला पाहिजे आणि जे कोणी मूळ आता ते राहत आहेत त्यांच्याकडून त्याची नावं लावले पाहिजे जेणेकरून त्यांचे बँकेचे कामं असतील किंवा अन्य कामं असतील टॅक्सच्या माध्यमातून आपण कर रूपांतरच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढेल आणि नागरिकांना दिलासा वाटेल जो वरवाडाच्या लक्ष दिलं पाहिजे. तशाच पद्धतीनं जय भवानी भवानीपेठ प्रभाग क्रमांक 3 भवानीपेठ भागामध्ये जय भवानी भाग आणि जय भवानी क्रीडांगण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या आजूबाजूला आता माझ्यामध्ये साधारण एक 25 ते 30 गाड्या आहेत. त्या शेजारी त्या भोवताली युवकांना एक रोजगार पण मिळेल आणि एक साधारण 50 ते 60-70 गाडे एक चांगल्या पद्धतीचे गाडी निघू शकते. त्या माध्यमातून 2 रुपयामध्ये आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न हे चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळेल असं मला शंका बिलकुल वाटत नाही आहे. त्याच पद्धतीनं नगर व्यवस्थेच्या माध्यमातून थोडेसे काही सूचना आहेत वापरतोय. सोलापूर शहरामध्ये बरेचसे रस्ते गेल्या वर्षीच्या अंती पर्जन्य दृष्टीमुळे अत्यंत खराब झालेले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यावेळी प्रशासकीय कार्यक्षमता असल्याने किती प्रिमेट काढले आणि काय परिस्थिती झाली आणि कुठं काय बुजवले यावर कोणच कोणाचाही ठिकाणा नाही आहे. अनेक शाळा आहेत, प्रार्थना स्थळ आहेत, अनेक ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी लहान मुलांचे किंवा युवकांचे किंवा विद्यार्थिनींचे ऍक्सिडेंट होऊन हात मोडणं पाय मोडणं अशा प्रकारे खूप घटना घडलेल्या आहेत. वापर साहेब मी तुम्हाला विनंती करतो कुठं कुठे अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये अशा परिस्थिती रस्ते आहे त्या ठिकाणी दुरुस्ती होण्यासंदर्भात त्या ठिकाणी आदेश व्हावे. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत. त्या बाजारपेठा त्या बाजारपेठाला सगळ्याच्या म्हणजे बदलामध्ये मोठ्या गाड्यातून त्या ठिकाणी आपण माल वाहतूक करू लागतो. त्यांचं मी कौतुक करते कारण एक महिला म्हणून आता आम्ही जवळजवळ 47 म्हणजे जास्तीत जास्त महिलांची संख्या असतानाही आम्ही याच्यावरती भाष्य करू शकत नव्हतो. पण माझे बंधू मनीष भाऊकेत यांनी तो सभागृहामध्ये प्रस्ताव मांडला. याचा मला अतिशय आनंद होत आहे की एक पुरुष महिला म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपण बघतोय की अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडत आहेत पण त्याच अनुषंगाने चांगली व्यक्तीही समाजामध्ये आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर माझे बंधू मनीष भाऊ घेत आहेत. त्यांनी जो प्रसारण वॉशरूमचा विषय मांडला तो फार कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी सभागृहाला विनंती करते की त्याचं आपण स्वागत केलंय आणि मनीष भाऊ घेतसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. मला एवढ्याच 2 गोष्टी बोलायच्या होत्या. धन्यवाद. सर्वप्रथम मान्य सभागृह नेता मान्य स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि आमच्या पक्ष अध्यक्ष या सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आपलं उत्पन्न वाढवणे. तर मंडळीचा आपल्या बजेटवरती ज्यावेळेस विषय चालला होता तर मंडळीचं रोजचं जे उत्पन्न आहे त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की रोजचं 50,000चं उत्पन्न आहे. तर ते उत्पन्न काढण्याच्या दृष्टिकोनातून या सभागृहात चर्चा झाली होती. माननीय आयुक्तांनी दिलेल्या दुजोरामुळं आज त्या ठरावाला मंजुरी मिळाली. तर या जे रोज 25 रुपयाची पावती देण्याचं जे काम आहे ते काम महिला बचत गटांना देण्याचं सूचक आपण या ठिकाणी सभागृहामध्ये केलंय त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते. साहेब मला आवडतं तुम्हाला सांगायचे 1997 पासून युसीडी अस्तित्वात आली. आज 2026 आहे म्हणजे युगे झाले 28 हे 28 वर्ष झाली साहेब या विषयाच्या प्रतीक्षेत आमच्या महिला बचत गट होत्या. आज 2014 पासून ते 2026 पासून युसीडीकडे अभिवृद्ध झालेल्या बचत गटाची संख्या ही 2000 आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये त्याचप्रमाणे डिवाइड झालेली आहे. इथं
अशी विनंती आहे की त्या प्रभागाच्या नगरसेवक आणि रिसोडी यांनी त्या बचत गटापासून त्याचा आढावा घ्यावा, त्यांनी तसे अर्ज मागून घ्यावे आणि प्रत्येक नगरसेवक आणि जिल्हा बचत गटाचे ज्या प्रमुख असतील त्यांनी बसून या ठरावावरती चर्चा करावी. कशा पद्धतीने आपल्याला हे बचत गटाला काम देता येईल याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. आज उत्पन्न आहे 50,000 रुपये डेली, परंतु मी तुम्हाला शपथपूर्वक सांगू इच्छित साहेब 3 लाखाच्या वरती दररोज उत्पन्न नाही झालं तर बचत गट हा विशेष करून करा. माझ्या महिला बचत गटामध्ये आज एवढी मोठी शक्ती आहे, जे काम होणार नाही ते काम अतिशय प्रामाणिकपणे स्वतःला झोपून देण्याची जर तयारी कुणामध्ये असेल तर आमच्या महिला भगिनींच्या मध्ये ते आहे. आणि हा जो सुवर्ण इतिहास आपण आपल्या माध्यमातून आज घडवत आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आमच्या स्टँडिंगच्या चेअरमन रंजिताताई ठाकूर या पहिल्यांदाच निवडून आल्या, परंतु बजेट सादर करत असताना त्यांनी त्या QR कोडच्या माध्यमातून सर्व लोकांचं जे आज त्यांनी अनुमोदन घेतलेलं आहे, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ही सुद्धा आपल्यासाठी कौतुकाचीच बाब आहे. आमच्या शहर अध्यक्ष रवींद्र या ठिकाणी आहेत, भारतीय जनता पार्टीच्या त्या अध्यक्ष म्हणून जेवढे सक्सेस झाले तसाच आज पण तो नेण्याच्या पाठीशी त्या ठामपणे उभे राहिल्या. महापौर साहेब आणि आयुक्त साहेब यांनी तो दुजोरा दिला. या दुजोरामुळे आमच्या बचत गटांच्या महिलांमधली शक्ती ही द्विगुणित झालेली आहे. आज हा निर्णय जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल साहेब मी तुम्हाला नक्की सांगते तोच दिवस दिवाळी आणि दसरा असेल त्या महिला बचत गटासाठी, कारण इतक्या वर्ष प्रतीक्षेनंतर त्यांच्या हाताला जर काम मिळत असेल तर खरंच ही कौतुकाची बाब आहे. तर मला सांगावंसं वाटतं की हे काम हे अनुमोदन जे आपण दिलं हा जो ठराव आपण मंजूर केला त्याबद्दल मी तुम्हाला फक्त अभिनंदन करण्याबद्दल खरंच चालू, कारण हे काम आपण केलं साहेब आमचा अभिमान आपण वाढवला. खूप खूप तिकडं समोर त्यांच्या स्थायी समिती चेअरमन रंजिताताई, शहराच्या अध्यक्षा, उपमहापौरताई सर्वांचे मी खरंच या निमित्ताने खूप अभिनंदन करते. मला काही या निमित्ताने बोलायचं आहे की माझ्या काही सूचना तुम्हाला सांगायचे. मागे सोलापुरातील जनतेच्या सेवेसाठी आपण इलेक्ट्रिक बस आणलेल्या होत्या. त्या बस खरेदी केल्या, त्या जनतेच्या पैशातून खरेदी केल्या आणि त्या जनतेला त्याचा लाभ झालेला मागच्या काळामध्ये आणि त्या बसेस शहरामध्ये केल्या, पण त्याचं कुठलेही म्हणजे नुकसान आपल्या सर्व या नागरिकांना सोसावं लागलं. सेवेसाठी आपण त्या उपलब्ध केल्या पण त्याची सेवा नाही मिळाली. केवळ प्रशासनाच्या चुकांमुळं, त्यावेळेच्या असलेल्या अधिकाऱ्यांमुळं आणि शिक्षामुक्त सोलापूरची जनता, ती सोलापूरची जनता ती शिक्षा का भोगावी? त्या बसचे नादुरुस्ती होऊन ती सेवा लोकांना नाही मिळाली. त्याचं सगळं उत्पन्न, त्याच्या सर्व दंड सही नाकाची त्या मागील अधिकाऱ्यांकडून असेल किंवा मागील कुणी त्यामध्ये असेल त्यांच्याकडून परत घेण्यात यावं, जेणेकरून परत आपल्या महानगरपालिकेच्या त्या दंडात्मक कारवाईमधून उत्पन्न वाढेल असं मला वाटतं. दुसरी माझी गोष्ट आहे की जरी दरवाढ नसलेला अंदाजपत्रक असला तरी सुद्धा आमच्या मध्यभाग भागातील लोकांना मात्र या सगळ्या गोष्टींपासून वंचितच राहावं लागतं. कितीही 5% सवलत घेऊन टॅक्स करणारी माझे मध्यभाग भागातील माझ्या प्रभाग 26 मधील नागरिक आहेत, परंतु त्यांना
जवळ भावाकडे चालत आहे. त्यामुळे मला त्याची खंत वाटते. खूप सारे रस्ते अतिशय खराब, पावसाळ्यामध्ये तर बघू नये, एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती गाड्या लावून लोक जातात. म्हणून मिळत नाही, मिळाला तर नुसता चिखल असतो. त्या लोकांनी एवढ्या मोठ्या टॅक्स स्वरूपामध्ये आपल्याला पैसे भरतात, कर भरतात, पण त्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही. गुरुंच्या नावाखाली केवळ पुस्तकाचा फक्त आहे. तो मला नकोय आणि चांगली सुविधा तिथे आम्हाला हवी आहे. आता आपण पाहतो की स्मार्ट सिटी खाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात विकास कामं झाली. रस्त्यावर रस्ते झाले, ड्रेनेजवर ड्रेनेज झाले. गरज नसताना झाले, जिथं गरज होती तिथं काहीच नाही झालं. स्मार्ट सिटीच्या नावाखाली तो अर्धा कारभार झालेला आहे, तो बाहेर आला पाहिजे आणि जास्तीत जास्त आमच्या स्पेशल निधी आमच्या हातावर बघायला मिळाला पाहिजे अशी मी आपणास विनंती करते. आम्हाला तुम्ही आम्हाला दिलासा द्या, कारण एक अर्थात आणि हद्दवाढच्या याची मला खात्री वाटते. माझा एक भाग असा आहे साहेब, एक ग्रामपंचायत म्हणून आहे, कल्याणनगर आहे आणि कुंठेगाव, त्याच्याकडे आमचे हद्दवाढ मराठी भाग आहे. अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, प्रत्येकाच्या घरामधून घरासारखं पाणी निघतं. पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था आहे. तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते, तर त्या माणसांच्या घरातील पाणी पाहून आमच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्यामुळं खूप कळकळीची विनंती करते की तुम्ही एकदा आमच्या भागात व्हिजिट करा. आयुक्त साहेब आपण यावं आणि काही अधिकाऱ्यांना त्याची कल्पना आहे की काय परिस्थिती आमच्या भागातील लोकांना आहे. केवळ सगळ्यांना सोलापूर खास म्हटलं की विमानसारखा एरिया, बाकी आसरा ब्रिज आहे, ब्रिजचं काम सुरूच आहे. हे सगळं दिसतं. काही शाळा दिसतात, IMS सारख्या शाळा. आताच आमच्या ताईंना सांगताना चर्चा करताना म्हणलं अरे तुमचं काय धुळे सोलापूर भाग खूप छान आहे, पण आतमध्ये खूप काम आहे, खूप गरजा आहे. कारण आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही खूप सारा टॅक्स तिथे आपणाला देत आहोत महापालिकेला. दुसरी माझी गोष्ट, त्या पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीच्या बाजूला जागा आहे, स्पेस आहे. विरोधी तत्वावरती तुम्ही बांधकाम करून घ्या, गाळे बांधून घ्या आणि लोकांना रोजगार पण मिळेल आणि तिथे आम्हाला टाकीला संरक्षण पण मिळेल, अशी एक माझी मागणी आहे.